रात्री आम्ही झोपलेलो होतो, एक दरवाजा खोलून आणि कडी-कोंडा तोडून हे केलेलं आहे. त्यांनी मुली रोख रक्कम नेली, काही सोन्याचे दागिने नेले, देव नेले चांदीचे आणि 3 मोबाईल नेले होते. त्याच्यातून 3 मोबाईल पोलिसांनी आम्हाला सकाळी त्यांनी शोध पथक वापरून त्यांनी ते 3 मोबाईल सापडले. चोरीच्या संदर्भात काय झालं, कशी झाली, काय झाली? मागील आठवड्यामध्ये गंगाधर विठोबा पवार यांच्या वस्तीवरती दिवसाढवळ्या चोरी झालेली होती. त्यानंतर एक 7 दिवसाच्या अंतरानंच परत अशोक माधव पवार यांच्या वस्तीवर काल रात्री दरवाजाचा कोंड्या तोडून आणि घरातील देव असतील, सोन्याचे एक वस्तू होती ते आणि रोख रक्कम असा ऐवज आणि मोबाईल हा सर्व ऐवज चोरून चोरटे पसार झाले होते. परंतु त्यातील पोलीस प्रशासनाने अत्यंत तातडीनं तपास करून त्यातील मोबाईल हे जवळच शेत असलेल्या प्रभाकर नामदेव पवार यांच्या विहिरीलगत मोबाईल मिळून आले. परंतु राहिलेला ऐवज हे घेऊन चोरटे पसार झाले. तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच विनंती करेल की पोलीस प्रशासनानं यापुढे रात्रीची गस्त वाढून आणि या राऊड परिसरातील वातावरण थोडं सुरक्षित निर्माण व्हावं ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती.